मी अमित धर्मेंद्र घोडके, राहणार सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आज गावाकडच्या बातम्या. राम कदम सरांची आज आमच्या फार्मला व्हिजिट झाली. तर हे आपल्या फार्मवरील शेतकऱ्यांना जे शेळी पालन करतात, जे जनावरांचं पालन करतात, गाय गुरे वासरे म्हशी, त्यांना जे पावसाळ्याचे चारा विकत मिळत नाही, मका, हे ते आपल्या फार्मवरती आपण एक 5-6 प्रकारचे चारे लावलेले आहेत. अमेरिकन 5G म्हणा, केनियन जम्बो नेपियर म्हणा, जे आता मार्केटमध्ये नवीन आहेत. ऊसाची कमतरता असते, गाड्या ऊसातून रानातून बाहेर निघत नाही, केनियन जम्बो नेपियर आपला लावून आपण विकतो, सेल करतो. मका जे आपल्याला 3 महिन्याला 4 महिन्याला रान तयार करून परत ते विकायला लागते. कंटिन्यू आपल्याला मका जे कंटेन आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. त्यासाठी आपण अमेरिकन 5G हा 100% मका क्रॉस असलेला नेपियर आपण आपल्या फार्मवरती तयार केलेला आहे. जर कुणाला हवा असेल तर तुम्ही गावाकडची बातमी या न्यूजवरून, चॅनलवरून तुम्ही संपर्क साधू शकता. आपण आज तुमच्या फार्मला भेट दिली, तर आम्हाला सांगा, ऊस, मका आणि या चाऱ्यांना हा अमेरिकन 5G किंवा तुमचा नेपियर म्हणा किंवा दुसरे आहेत जे तुम्ही सांगितले त्या प्रमाणात, ते काय प्रमाणात हे होतात? म्हणजे समजा तुम्ही कडबा एक पेंडी टाकली किंवा पूर्ण घासच टाकला तर गुरांसाठी हानी वगैरे असा काय विषय आहे? हानी वगैरे काही नाही. मकाचं अमेरिकन 5G म्हणजे काय, जे आपण मका घेतो, मका लावल्यानंतर 4 महिन्यानंतर आपली काढा येते. काढल्यानंतर परत जमिनीची आपल्याला मेहनत करून परत मका लावायला लागते. अमेरिकन 5Gचं तसं नाहीये. एकदा लावला की 10 वर्ष चालतो. जे मकत कंटेन आहेत ते सगळे अमेरिकन 5G मध्ये कंटेन आहेत. जे फक्त फरक एवढाच आहे, जे मकाला कणीस येतं ते याला येत नाहीये. नाहीतर तुरा येतो, सगळं येतं. जे मक तुम्ही बघू शकता, हे अमेरिकन 5Gचा घास आहे. हे तुम्ही बघू शकता, ह्याचा वास वगैरे सगळा मकगत येतो. 100% मका क्रॉस आहे, दुधाला रिझल्ट आहे. असं काही नाही की हे नाहीये, फ्रॉड वगैरे काही नाहीये. शेतकऱ्यांचा क्रॉस समज आहे की तुम्ही घास घातल्यानंतर किंवा नुसता घास घातला, नाही, हे कसं आहे, आपले जे घास आहे हा पूरक चारा आहे. तो त्यांना जे त्यांचं खाद्य आहे, पोषक खाद्य आहे, ते पण पाहिजे व सुका चारा पण पाहिजे. त्या तिन्हीचं प्रमाण केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, तेव्हा तो दुधाला फरक पडतो. कंटिन्यू हिरवा चारा टाकून चालत नाही. जे बाहेर मका विकत घेतो ते घरी आपण एकदा लावल्यानंतर हा अमेरिकन 5G चारा हा 10 वर्ष चालतो. आता या चाऱ्याबद्दल सांगा तुम्ही. चारा लागवड किती बाय किती वर्षी करावी? याची लागवड, चाऱ्याची त्यांना खत पाणी व्यवस्थापन कसं असावं आणि याची तोडणी किती दिवसानंतर येईल? हा अमेरिकन 5Gचा हा घास आहे. आपण 4 महिन्यानंतर मका काढल्यानंतर आपण रानाची मेहनत करतो. हा अमेरिकन 5Gची आपण लावताना एक कांडी मिळते, एवढी आपल्याला स्टिक मिळते. ते आपण लावले 4x2च्या मापावरती लावतो. 4 फूट सरीचं अंतर असतं मधलं, आणि 2 फुटावरती आपण डिस्टन्स वरती लावतो. आता हे बघू शकता तुम्ही, हे 2 फुटावरती लावलेलं आहे. हे किती मोठं झालेलं बेट आहे. हा अमेरिकन 5Gचा हा हे आहे. चारा लावल्यानंतर तोडणीला किती दिवसांनी? तोडणीला हे पहिल्यांदा अमेरिकन 5G पहिली तोडणी थोडी लेट येते. 5-5.5 महिन्यानंतर नाही येते. नंतर आपल्या रेग्युलर नेपेरगत कंटिन्यू येते. 1.5-2 महिन्याला कंटिन्यू चालते. आणि हा चारा जास्तीत जास्त उंची किती पर्यंत आहे? जास्तीत जास्त सर याची उंची 10 ते 12 फुटापर्यंत आहे. आणि पानांची म्हणजे पाल्याची संख्या जास्त आहे का कांडी वरती जाते? पाला पण आहे, कांडी पण आहे. जास्त करून पाल्याची संख्या आहे. हे तुम्ही बघू शकता कसा पाला आहे, हिरवा गार लुसलुसीत मऊ अमेरिकन 5Gचा चारा आहे. 100% मक्काचा आहे. शेतकरी बांधवांना